हालेलुया. बरोबर प्रियांनो, परमेश्वर खूप 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 आणि खूप चांगला आहे. आमेन. बायबल सांगतं की त्या देवाने आपल्यावर इतकं महान प्रेम केलं, इतकं अद्भुत प्रेम केलं. हालेलुया. की बायबल सांगतं आपण त्या देवाचे शत्रू होतो. आपण काय होतो? त्या देवाचे शत्रू होतो. आपण त्याचे विरोधी होतो. आता विचार करा, जर कोण आपले शत्रू आहे, कोण आपले विरोधी आहे, तर आपण काय करतो? त्या व्यक्तीला विरोध करतो ना. आपण काय बोलतो? आपल्या शत्रूचा नाश व्हायला पाहिजे, आपल्या विरोधी आपल्या मार्गातून निघून गेला पाहिजे. हा माझ्या मार्गामधला काटा आहे ना, हा काटा निघून गेला पाहिजे. विचार करा, संपूर्ण जग, आपण सर्वजण पाप करत होतो, लबाडी करत होतो, चोरी करत होतो, भांडण करत होतो, मारामारी करत होतो. देव ज्या आज्ञा देत होत्या त्या आज्ञेच्या विरुद्ध आपण सर्वजण वागत होतो. पण विचार करा, देव इतका चांगला आहे. हालेलुया. त्या देवाने काय केलं? आपण जे सर्व त्याचे शत्रू होतो, आपण जे सर्व त्याच्या विरुद्ध वागत होतो, आपल्याला त्याने मारलं नाही, तर त्याने आपल्याला काढलं. त्याने आपल्याला काय केलं नाही? मारलं नाही, तर त्याने आपल्याला काढलं. त्याने काय केलं माहिती? उलट बायबल सांगतं, आपल्या सर्वांची जी पापाची शिक्षा, आपल्या सर्वांची जी आजाराची शिक्षा, आपल्या सर्वांची जे शाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. हालेलुया. त्या क्रूस खांबावर प्रभू येशूला मारण्यात आले, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट रोवण्यात आला, त्याच्यावर थुंकण्यात आलं. हालेलुया. हे सर्व कशासाठी? कुणासाठी प्रियांनो? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हे सर्व त्याला सहन करायची गरज नव्हती. हालेलुया. हे सर्व सहन करायची प्रभू येशू ख्रिस्ताला गरज नव्हती. का? कारण तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गामध्ये बसलेला होता आणि लाखो करोडो देवदूत त्याची स्तुती करत होते. हालेलुया. तो राजांचा राजा आहे, प्रभूचा प्रभू आहे. तो विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये होता, तो राजांचा राजा आहे, तो आपल्या सर्वांचा निर्माण करताय. हालेलुया. लाखो करोडो देवदूत स्वर्गामध्ये त्या प्रभू येशूची आराधना करत होते, स्तुती करत होते, त्याच्या समोर नमन करत होते, त्याची आराधना आणि प्रशंसा करत होते. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये, स्वर्गातून त्याने काय बघितलं? स्वर्गातून त्याने ज्यावेळेस आपल्याकडे बघितलं, त्याने आपल्या जीवनामधले दुःख बघितलं. आपण पाप केल्यामुळं आपल्याला जे नरक मिळणार आहे, जे आजार आपल्या शरीरामध्ये आलेले, जे सर्व दुःख आपल्या जीवनामध्ये आलेले, जे सर्व संकट आपल्या जीवनामध्ये आलेले, ज्या सर्व समस्या आपल्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. हालेलुया. त्या प्रभू येशूने स्वर्ग सोडला. त्या येशूने काय केलं? काय केलं? काय केलं? आणि काय केलं त्यांनी? तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला. बायबल सांगतं की तो देव असून मनुष्य बनला. काय बनला? मनुष्य बनला. मनुष्य बनून तो दास बनला आणि दास बनून त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला, त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला. हालेलुया. त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. तो मेला. काय झाला? तो मरण पावला. पण तुम्हाला माहिती आहे, हालेलुया, काय झालं? येशूने एकही पाप केलं नव्हतं, येशूने एकही चूक केली नव्हती. आणि म्हणून बायबल सांगतं, येशू हा तिसऱ्या दिवशी मरणावर विजयी झाला. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. तर खरोखर येशू हा मरणावर विजयी झाला आणि आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. काय आहे तो? जिवंत आहे. म्हणूनच हे सर्व कार्य होतंय. म्हणूनच आज प्रत्येक आजारी व्यक्ती निरोगी होते. सर्व सैतानाची शक्ती निघून जाते. सर्व बंधन नष्ट होते. सर्व शाप नष्ट होते. का? कारण प्रभू येशू हा मरणावर विजयी. हालेलुया. हालेलुया. आजचं जे वचन हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. प्रियांनो, आजची जी सभा आहे या सभेला आपण काय बोलतो? आशीर्वाद आणि आरोग्य सभा. कारण ज्या वेळेस परमेश्वराने माणसाला बनवलं, माणसाला परमेश्वराने काय केलं? आशीर्वाद दिला. आणि बायबल सांगतं, परमेश्वर बोलला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी सत्तेखाली आणा. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, अशा रीतीने परमेश्वराने काय केलं? माणसाला आशीर्वादित केलं. पण माणसाने पाप केलं. आपल्याला माणसाने काय केलं? पाप. माणसाने लबाडी, माणसाने चोरी, माणसाने आपण पाहतो देवाची आज्ञा मोडली ना. एदेन बागेमध्ये ते फळ खाल्लं. ऍक्च्युली आता पाप हे म्हणजे फक्त कृत्य नाहीये. पाप म्हणजे आपण पाहतो हा स्वभाव आहे. काय? स्वभाव. कसला स्वभाव? देवा विरुद्ध बंड करण्याचा स्वभाव. पाप काय? देव जे सांगल माणसाला काय आवडतं? त्याच्या उलट. हालेलुया. हालेलुया. देव म्हणतो सत्याने चाला, पण माणूस बोलतो नाही मला लबाडी आवडते. देव बोलतो तुम्ही प्रेम करा, पण माणूस नेहमी भांडण करत असतो. आहे की नाही? नेहमी आपण पाहतो कटकटी, नेहमी भांडण है ना. आता हे भांडण कशामुळे होतं? हा स्वार्थ आहे माणसाचा. स्वार्थी स्वभाव. जवळ बोला, स्वार्थी स्वभाव. स्वार्थी स्वभावामुळे काय होतं माहिती तुम्हाला? हालेलुया. स्वार्थी स्वभावामुळे माणूस भांडण करत राहतो. काय करत राहतो? भांडण करत राहतो. हालेलुया. आणि आपण पाहतो माणसाला काय भेटण्याच्या ऐवजी उलट त्याच्या जीवनामध्ये अजून नुकसान. त्याला असं वाटतं मी ह्याला मारल, याच्याकडून चोरून घेईल, याच्याकडून ओरबाडून घेईल. पण माणूस जितकं पाप करतो, जितकी लबाडी करतो, जितकी चोरी करतो, तितकं माणसाचं जीवन जास्त जास्त खड्ड्यात जातं. काय होतो? माणूस अजून संकटामध्ये, समस्येत. कारण बायबल सांगतं पापाचं वेतन काय आहे? मरण. हालेलुया. हालेलुया. आता मी तुम्हाला खरं सांगतो, आज आपण अनेक जण इथं आलो आहोत. हालेलुया. आपण सर्वजण, मला माहिती आहे की कोणत्या ना कोणत्या आशेने आपण आलेलो आहोत, की देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करावं, देवाने माझ्या जीवनामध्ये चमत्कार करावा, देवाने माझ्या मुलाचं लग्न करावं, देवाने मला नोकरी द्यावी, देवाने मला बंगला द्यावा, देवाने मला गाडी द्यावी, देवाने माझ्या घरामधलं जे सर्व माझा नवरा दारू पितो त्या दारूतून माझ्या नवऱ्याला मुक्त करावं, देवाने माझ्या जीवनामध्ये हे करावं, देवाने माझ्या जीवनामध्ये ते करावं, देवाने माझं जीवन असं बदलावं, देवाने माझं जीवन तसं बदलावं. हालेलुया. सर्वांनी अपेक्षा केली आहे. हा, सर्वजणच अपेक्षा घेऊन आले. हालेलुया. हालेलुया. ओके, ठीक आहे. आपण सर्वजण अपेक्षा घेऊन आलेलो आहोत. आणि बायबल सांगतं विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. हालेलुया.
पण आता महत्वाची गोष्ट, ही सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं, येशूनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडलं, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर मरण पावला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रक्ताचा एक एक थेंब सांडला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी फटके खाल्ले, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याच्यावर थुंकण्यात आलं, पण त्याने काहीच केलं नाही. त्याची दाढी ओढण्यात आली, त्याच्या तोंडामध्ये फटके मारले, पण हे सर्व येशूने सहन केले. हालेलुया. का? कारण त्याचं लक्ष तुमच्याकडे आणि माझ्याकडे होतं. त्याची इच्छा होती की आपण आशीर्वादित जीवन जगावं. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशूने हे सर्व आपल्यासाठी केलं. आमेन. पण आता महत्वाची गोष्ट आणि मोठा प्रश्न हा, तुम्ही येशूसाठी काय करत आहात? तुम्ही येशूसाठी काय केलं? येशूने तुमच्यासाठी फटके खाल्ले, येशूने तुमच्यासाठी रक्त सांडलं, येशूने तुमच्यासाठी ती सर्व किंमत भरली. हालेलुया. पण तुम्ही आणि मी येशूसाठी काय करतो? मी चर्चला येतो ना पास्टर, चर्चला यायला पण अनेक लोकांच्या जीवावर येतो. असे लोक बघितले ना, उपकार करत देवावर, उपकार करत येशूवर. आपण चर्च मध्ये येत आहोत, हालेलुया. आपण काय करत आहे? येशूवर उपकार करत आहे का? हालेलुया. हालेलुया. महत्वाची गोष्ट, येशूने हे सर्व आपल्यासाठी केलं. आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला खरोखर आशीर्वादित, कारण आजची जी सभा कोणती आहे? आशीर्वादाची सभा आहे. तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला खरोखर आशीर्वादित व्हायचंय, आज एकच मार्ग आहे, खरा मार्ग. तो काय माहिती तुम्हाला? जसे येशूने त्याचं सर्वस्व, त्याचं सर्व जीवन आपल्यासाठी दिलं, तसंच ज्या वेळेस आपण बोलतो येशू इथून पुढे मी माझ्या मनाप्रमाणे, मी माझ्या इच्छेप्रमाणे, मला जे पाहिजे ते सर्व सोडते आणि प्रभू येशू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. हालेलुया. हालेलुया. मला काय वाटतं, मला काय पाहिजे हे नकोय प्रभू येशू, तुला काय पाहिजे ते माझ्या जीवनामध्ये होते. हालेलुया. एकदा येशूचे शिष्य होते. कोण होतं? त्यांचं नाव होतं योहान आणि याकूब. त्यांची आई येशूकडे गेली आणि येशूकडे जाऊन म्हणाली, येशू माझी तुमच्याकडे एक विनंती आहे. काय म्हटली? येशू माझी तुमच्याकडे. आणि ती विनंती काय माहितीये? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या राजवैभवाने याल, माझ्या एका मुलाला तुमच्या उजवीकडं आणि दुसऱ्या मुलाला तुमच्या डावीकडं. हालेलुया. है ना? तिला पाहिजे होतं, तिचे मुलं काय बनायला पाहिजे? येशूच्या राजकारभारामध्ये मंत्री. कारण अनेकांना वाटत होतं येशू आता राजा बनणार आहे आणि येशू राजा झाल्यावर माझे मुलं येशूचे काय बनायला पाहिजे? मंत्री बनायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पण तुम्हाला माहिती येशू काय बोलला? येशू बोलला हे माझ्या हातात नाहीये. येशू बोलला, तुम्हाला माहिती काय बोलला? की जो प्याला मी पिणार आहे, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे, हे पेत्र आणि योहान घेऊ शकतात का? येशू कोणता प्याला पिणार होता आणि येशू कोणता बाप्तिस्मा घेणार होता? हालेलुया. तुम्हाला माहिती येशू कोणता बाप्तिस्मा घेणार होता?
त्याला त्या क्रूस खांबावर मारण्यात येणार होतं. रक्ताचा बाप्तिस्मा, दुःखाचा बाप्तिस्मा, सर्व आजार, सर्व शाप, सर्व दुःख, सर्व मानव जातीचे टेन्शन. बाप्तिस्मा म्हणजे काय? बुडवणं. येशूला त्या टेन्शन मध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, शापामध्ये बुडवण्यात येणार. हालेलुया, हालेलुया. याकोब आणि योहानाच्या आईचं काय म्हणणं होतं? माझे मुलं मिनिस्टर बनू दे. हालेलुया. प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट, आपण अनेक गोष्टी मिळवण्यासाठी, अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी, मला कर्जातून मुक्त व्हायचंय, मला आजारातून मुक्त व्हायचंय, मला शापातून मुक्त व्हायचंय, मला जादूटोण्यातून मुक्त व्हायचंय, अनेक गोष्टीतून मुक्त व्हायचंय. अनेक गोष्टीसाठी आपण येशूकडे आलो आहोत. हालेलुया. पण आज जर येशू तुम्हाला बोलला, हालेलुया, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझे सर्व काम कर, ते सर्व सोड आणि माझी सेवा करायला. सर्व सोड आणि माझी सेवा करायला. पण प्रभू, किती कारण देऊ आपण? माझे मुलं छोटे, माझं असं आहे, माझं तसं आहे. खरं खरं मी तुम्हाला सांगते, आजचं जे वचन आहे हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता आपण एक वचन वाचूया की आशीर्वाद, खरे आशीर्वाद हे कधी प्राप्त होतात. आमेन, हालेलुया. आणि यावेळेस प्रियांनो, आपण प्रेषितांची कृत्य, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये येऊया. आणि यावेळेस एक वचन आपण वाचूया. Hallelujah. Thank you, Jesus. प्रेषितांची कृत्य याचा 20 अध्याय आणि 35 वचन. 20:35. सर्व गोष्टी मी तुम्हाला चित्ता घालून दाखविले की आहे की तसेच तुम्ही श्रम करून दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. हालेलुया. सर्व बोला. सर्व गोष्टी मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्ही श्रम करून दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्या जास्त आशीर्वाद आहे, धन्यता आहे. बोला. घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त आशीर्वाद आहे. घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त काय आहे? कशात आशीर्वाद आहे? कशामध्ये आशीर्वाद आहे? घेण्यापेक्षा देण्यात आशीर्वाद आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. हालेलुया. तर आज आपण बघितलं खरे आशीर्वाद कुणाला मिळतात. ज्यावेळेस आपण चर्च मध्ये येतो, देवा मला आज हे दे, देवा मला आज ते दे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हालेलुया. ठीक आहे, मी बोललो ना, ठीक आहे, आपण मागू शकतो. देव आपला पिता आहे, देव आपला बाप आहे. आमेन. आपण त्याला मागू शकतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. पण प्रियांनो, कधी आपण असा विचार केला, आज मी चर्च मध्ये जाईल आणि कुणाला तरी मदत करतो.
आज मी चर्च मध्ये जाईल, हालेलुया, आणि मी कुणासाठी आशीर्वादाचं कारण बनू, हालेलुया. फक्त चर्च मध्येच नाही, घरी पण. आज मी कोणत्या तरी दुःखी माणसासाठी मी प्रार्थना, हालेलुया. अरे माझा शेजारी खूप दुःखी दिसत आहे, खूप कष्टी दिसत आहे, खूप प्रॉब्लेम मध्ये दिसत आहे, खूप समस्येमध्ये दिसत आहे. मी त्याच्याकडे जाईल, मी त्याच्याबरोबर 2 शब्द बोलल, हालेलुया, आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना. अनेकदा आपलं जीवन कसं असतं माहितीये का? आपल्या टेन्शन मध्ये, माझं टेन्शन, माझं टेन्शन, माझं टेन्शन, मी खूप टेन्शन मध्ये, मी खूप प्रॉब्लेम मध्ये, मी खूप गरिबीमध्ये, मी खूप आजारामध्ये. आपण काय करतो माहितीये का? आपण आपल्या जगामध्ये, आपण आपल्या समस्येमध्ये, आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये इतकं आपण ना गळून जातो की आपल्या आजूबाजूला जे लोक आपल्यापेक्षा करोड पटीने जास्त दुःखामध्ये, जास्त प्रॉब्लेम मध्ये, जास्त संकटामध्ये ना आपण विसरून जातो. हालेलुया, हालेलुया. आणि आपण काय करत राहतो? फक्त स्वतःचाच विचार. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जितकं तुमच्या स्वतःच्या प्रॉब्लेम विषयी, जितकं तुम्ही स्वतःच्या समस्येविषयी, जितकं तुम्ही स्वतःच्या संकटाविषयी विचार करत राहाल, तितका तुमचा प्रॉब्लेम वाढत राहील. तितका काय होईल? तुमचा प्रॉब्लेम वाढत राहील. हालेलुया. तर प्रियांनो, आपण ज्या वेळेस, हालेलुया, आपण स्वतःविषयी विचार करणं बंद करतो, आपण आपल्या भावाविषयी, बहिणीविषयी, शेजाऱ्यांविषयी आपण विचार करायला लागतो, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागतो. हालेलुया. त्यास काय होतं माहिती तुम्हाला? त्यांच्या जीवनामध्ये ना, जसं त्यांच्या जीवनामध्ये कार्य होतं, हालेलुया, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो, हालेलुया, त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, देव आपल्या जीवनामध्ये कार्य करायला. आमेन. मी तुम्हाला एक खरी साक्षी सांगतो. एक देवाची सेविका ना, आणि या बहिणीला लिव्हरचा कॅन्सर झाला. काय झाला? लिव्हरचा कॅन्सर. डॉक्टरांनी म्हटलं की तू फक्त 15 दिवस जगणार आहे, एकदम शेवटच्या स्टेजला आहे, तुला आम्ही काहीच औषध देऊ शकत नाही, याला किमोथेरपी चालत नाही, याला कोणताच उपाय व्हायला नाही. तू खूप लेट आली, तू थोडी लवकर आली असती तर आम्ही तुला काय औषध वगैरे दिलं असतं, पण आता तुझ्यासाठी काहीच औषध नाहीये, आम्ही तुला काहीच करू शकत नाही ना, आम्ही तुला काहीच करू शकत नाही. पण तरी तुला तिथं हॉस्पिटलमध्ये राहायचं असेल तर तू राहू शकते. आता ती स्वतः देवाच्या वचनामध्ये वाढलेली स्त्री होती, तिचा नवरा स्वतः देवाचा सेवक होता. ती स्त्री म्हणाली, हालेलुया, बघा डॉक्टर, तुमच्याकडे तर काय उपाय नाही, हालेलुया, म्हणून मला या हॉस्पिटलमध्ये राहणं तर काय उपयोगाचंच नाहीये, हालेलुया, म्हणून मी काय हॉस्पिटलमध्ये राहणार नाही. प्रियांनो, ती बहीण, तिचा पती घरी गेले ना, त्यांनी देवाचं वचन उघडलं आणि वचन उघडून ना त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला? बायबल सांगतं, ज्यावेळेस दोघे किंवा तिघे कोणत्याही एका गोष्टीसाठी पित्याकडे प्रार्थना करतील तर काय करेल? स्वर्गातील पित्या तुमची प्रार्थना ऐकल आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हालेलुया. त्या दोघांनी, पती आणि पत्नी, दोघं गुडघ्यावर आले आणि गुडघ्यावर येऊन त्यांनी प्रार्थना केली, प्रभू येशू धन्यवाद, आज आम्ही जाहीर करतो, आज आम्ही हे डिक्लेअर करतो की प्रभू येशू, तू माझ्या पत्नीसाठी क्रूस खांबावर तुझा प्राण दिलास, फटके खाल्लेस आणि तुला बसलेल्या फटक्यांनी माझ्या पत्नीला पूर्ण आरोग्य मिळाला. हालेलुया.
आणि त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला, एक पुस्तक घेतले, एक डायरी घेतली, त्याच्यामध्ये ती डेट लिहिली की ह्या तारखेला आम्ही देव पित्याकडे प्रार्थना केली आणि देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि माझ्या पत्नीला आरोग्य मिळालं आहे, माझी पत्नी निरोगी झाली. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहितीये त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी प्रभूला धन्यवाद दिला. पण ही जी बहीण होती, तिची जी तब्येत अजून खराब व्हायला लागली, तिला श्वास घेता येईना, तिला बोलता येईना, तिला चालण्यासाठी तिला असं वाटत की ती झोपली तर झोपूनच राहावं. हालेलुया. पण हे सर्व चालू असताना ती बहीण बळजबरी उठायची खाटीवरून आणि कबूल करत राहायची, येशू तुला बसलेल्या फटक्याने मी निरोगी झाली आहे. ती बोलती, तिची साक्ष मी ऐकली, प्रत्येक श्वास मी घ्यायचे आणि त्या प्रत्येक श्वासाबरोबर मी वचन बोलायचे, येशूने माझे सर्व विकार घेतले, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही, तुम्हाला माहितीये तिने तिच्या मनामध्ये विचार केला, मी असे कोण लोक आहेत ज्यांना क्षमा केली नाही. कारण तुम्हाला माहिती क्षमा करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर क्षमा करणार नाही, तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. हालेलुया. आणि ती विचार करायला लागली, असं कोण आहे ज्याला मी क्षमा केली नाही, की नाही. आणि तिला आता ती खूप चांगली स्त्री होती, देवाची सेवा करणारी स्त्री, एक पास्टरची पत्नी. हालेलुया. सर्वांबरोबर प्रेमाने वागणारी. पण तिला ज्या सर्व लोकांचं नाव आठवलं, हालेलुया ना, तिने त्या सर्वांना पत्र लिहिली. तिने तिच्या मुलांना, तिने तिच्या नातेवाईकांना पत्र लिहिले की माझ्याकडून काय चुकलं, आज मी तुम्हाला क्षमा मागतो. हालेलुया. घेण्यापेक्षा क्षमा म्हणजेच काय, आपण सोडून टाकतो. आपण काय करतो, सोडून टाकतो. हालेलुया, हालेलुया. आपण धरून ठेवत नाही, हा असा माझ्या बरोबर वागला, मी त्याचं तोंड बघणार नाही, हा खूप वाईट आहे, हा मेला तरी मी त्याच्याकडे जाणार नाही. असा जर विचार, असा जर द्वेष आपण जर मनामध्ये ठेवला, देव आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये प्रियांनो, त्या बहिणीने अंतःकरणापासून क्षमा केली. काय केली? अंतःकरणापासून क्षमा. पण इतकंच नाही, तिने क्षमा केली. हालेलुया. इतकी सर्व आजारी आहे, तिच्याकडे लोक बघायचे तर त्यांना असं वाटायचं ही बाई कधी खाली पडल आणि मरल. तिच्या तोंडावर इतकं निस्तेजपणा, इतकी ती आजारी दिसायची. लोकांना असं वाटायचं ही बाई का चर्च मध्ये येते. पण तुम्हाला माहिती ही बाई काय करायची, ही चर्च मध्ये जायची आणि दुसऱ्यांसाठी प्रार्थना. काय करायची ती? दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची. जे दुसरे लोक कॅन्सरनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जे दुसरे लोक संकटामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जे दुसरे लोक ना समस्येमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. हालेलुया. घेण्यापेक्षा फक्त पैशाला हे लागू होत नाही. फक्त पैशाला हे लागू होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पैसा दिला, आपण कुणाला उपकार, मी खूप मोठं काम केलं, ठीक आहे, आपण पैसा देतो, आपण कुणाला मदत करतो, हे पण चांगलं आहे. हालेलुया. पण प्रियांनो, कधी कधी पैशापेक्षा ना दोन प्रेमाचे शब्द जास्त महत्वाचे असतात. आज असे अनेक लोक आहेत
की त्यांच्याकडे कोण ढुंकून बघत नाही. त्यांना असं वाटतं अरे मी एकटाच आहे, माझ्यावर कोणच प्रेम करत नाही. पण तुम्ही त्यांना 2 मायेचे शब्द बोलला, 2 प्रेमाचे शब्द बोलला, त्यांना सांगितले येशू तुझ्यावर खूप प्रेम करतो, घाबरू नको ताई, घाबरू नको भाऊ, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मी असं बघितलं हालेलुया, लाखो रुपयांपेक्षा ते 2 प्रेमाचे शब्द हे जास्त कार्य करतात. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाहीये फक्त पैसाच नाही. जसं मी तुम्हाला साक्ष सांगितली आज या बहिणीची, हालेलुया, ती स्वतः आजारी होती पण ती दुसऱ्यासाठी प्रार्थना करत. हालेलुया. प्रियानो, ती स्वतः संकटामध्ये होती पण ती दुसऱ्यांसाठी, जे दुसरे लोक संकटामध्ये त्यांच्यासाठी मध्यस्थी करत. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती काय झालं ना, डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं 15 दिवसात ही मरणार है ना. 15 दिवसाचा 1 महिना झाला पण बरं वाटत नव्हतं तिला. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, डॉक्टरनी तर 15 दिवस दिले, 5 महिने झाले, 6 महिने तिची परीक्षा चालली. आणि या 6 महिने त्या बहिणीने काय केलं माहिती तुम्हाला? तिने स्वतःचा विचार नाही केला, तिने दुसऱ्याचा. तिने देवावर संशय नाही घेतला, देवा मी तुझी सेविका आहे, देवा तू मला का या दुःखामध्ये ठेवतेस? तिने तिचा विश्वास कायम ठेवला. हालेलुया, हालेलुया. कधी कधी उत्तर यायला वेळ लागतो, मला की देवाला सोडायचं का? उत्तरच नाही, आता जाऊ दे, त्याला बाबा करू. या चर्च मध्ये उत्तरच भेटत नाही, जाऊ द्या आता त्या दुसऱ्या चर्च मध्ये तो आहे ना, तो खूप चांगला पास्टर, त्याच्याकडे दुसरे पास्टर चेंज करत बसतो आपण. येशूला धरायचं ना. हालेलुया. याने येशूला धरायचं, देवाला धरायचं. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर प्रियानो, ह्या स्त्रीनी 1, 2, 3, 4, 5, 6 महिने रोज, तुम्हाला माहितीये, तिने लढाई केली सैतानाबरोबर, संशयाबरोबर. सैतान तिला बोलायचं तुला आरोग्यच भेटणार नाही, तू मरणार आहे. तर ती जाहीर करायची मी मरणार नाही, मी जगणार आहे आणि देवाचे कृत्य जाहीर करणार. हालेलुया. कधी कधी होती आपली पण परीक्षा होती. हालेलुया. त्याचा असा अर्थ नाहीये की आपण देवाचं वचन बाजूला फेकून द्यावं. अनेक लोक प्रार्थना करणं बंद करतात. जाऊ दे, खूप संकट आले, जाऊ दे, खूप संकट आले, आता मी बायबलच वाचणार नाही, देव मला माझ्या प्रार्थनेचं उत्तरच देत नाही, आता मी चर्चलाच जाणार नाही. काय होणार आहे तुमच्या अशा वागण्यामुळे? देव हा चांगलाच आहे. हालेलुया. देव हा कधी न बदलणारा देव आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही जर देवाला सोडलं, प्रियानो, शेवटी नुकसान आपलंच आहे. आमेन. कधी कधी वेळ लागतो, हे लक्षात घ्या. आमेन. म्हणून बायबल सांगतं विश्वास आणि पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? धीर. विश्वास आणि धीराच्या द्वारे आपण देवाचे सर्व अभिवचन प्राप्त करू शकतो. कशाच्या द्वारे? विश्वास आणि धीराच्या द्वारे. या बहिणीने 6 महिने लढाई केली अविश्वासाबरोबर. या बहिणीने 6 महिने लढाई केली ना. तुम्हाला माहिती प्रियांनो, स्वार्थीपणाबरोबर. तिने विचार नाही केला मला काय होतंय, तिने दुसऱ्याचाच विचार केला. आणि तिचा विश्वास होता नाही, देव हा चांगलाच देव आहे आणि देव माझ्या जीवनामध्ये चांगलंच करणार. हालेलुया. 6 महिने झाले,
तिच्या शरीरामधला सर्व कॅन्सर निघून गेला, पूर्णपणे निरोगी झाली. आज ती बहीण 90 वर्षाची आहे तरी जिवंत आहे. हालेलुया. 90 वर्षाची. 60 वर्षाची होती त्यावेळेस कॅन्सर झाला होता. 15 दिवस दिले होते डॉक्टर. आज पण ती साक्ष देते टीव्हीवर. तिचा मुलगा आज एक मोठा सेवक आहे. पूर्ण जगातले लोक, एक जोएल ऑस्टिन तुम्हाला माहिती असेल ना, त्यांची आई, हालेलुया, त्यांची ही साक्ष है ना. तर विचार करा, एक गोष्ट प्रियानो आज प्रभूने माझ्या अंतःकरणामध्ये टाकली. यु नो, अनेकदा आपण विचार करतो मला काय भेटल, फक्त काय भेटल या दृष्टीने आपण येशूकडे यायचे. येशूने तर सर्व दिलंय, येशूने तर सर्वस्व आपल्यासाठी दिलं. आमेन. पण महत्वाची गोष्ट, आज तुम्ही तुमचं जीवन, तुम्ही तुमचं सर्वस्व त्या प्रभूला द्यायला तयार आहे का? मी तुम्हाला जास्त नाही बोलणार, मी तुम्हाला एकच बोलल. आज येशू तुम्हाला जर म्हणत आहे माझ्या वचनाप्रमाणे चाल. कशाप्रमाणे चाल? देवाने बोलत, हा तू कुठं जा, आफ्रिकेमध्ये जा आणि तिथे मिशनरी बन. नाही, मिशनरी बनण्याचं सोडा. आज देव फक्त म्हणत आहे तू माझं वचन जे सांगतं त्या वचनाप्रमाणे वागायला तयार आहे का? मी तर तुझ्यासाठी जीव दिला, मी तर तुझ्यासाठी रक्ताचा एक एक थेंब सांडला. हालेलुया. तू माझ्या आज्ञा पाळायला तयार. आमेन. हालेलुया. मोठ्या गोष्टी सोडून टाका, एकदम छोटी गोष्ट. आणि बायबल सांगते देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत, देवाच्या आज्ञा सोप्या आहे. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो, ज्या वेळेस आपण अशा रीतीने, म्हणजे आज जरा मी वेगळा संदेश दिला, देवाने माझ्या अंतःकरणामध्ये हे टाकलं ना, की खरोखर यु नो, अनेकदा आपण काय करतो, फक्त अपेक्षाच करत राहतो, मला हे पाहिजे. आपण येशूकडे आलोय, आपण कुणाकडे आलोय? येशूकडे आलोय. कशासाठी आलोय? अनेक लोकांचं मी बघितलं, येशूकडे का आलोय? मला जग पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला पैसा पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे, मला माझं चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे, मला हे सर्व जग पाहिजे. मला काय पाहिजे? सर्व काय पाहिजे? देवा माझं चांगलं कर, देवा माझ्या मुलांचं चांगलं कर, देव आमच्या जीवनामध्ये सुख दे, देवा आम्हाला हे दे. देव सर्व द्यायला तयार आहे. देवाने ऑलरेडी सर्व दिलंय. आता मी असं बोलणं माझं चूक आहे की देव तुम्हाला देईल. देवाने ऑलरेडी आपल्याला सर्व काही दिलं. पण महत्वाची गोष्ट तुम्ही तुमचं जीवन देवाला द्यायला तयार आहे. दुसऱ्या शब्दामध्ये हे वचन मी सांगतो. पहिल्यांदा काय? पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. सर्व बोला, झटा. झटा म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, हालेलुया. आपण ह्या जगामध्ये, जगातल्या गोष्टींमध्ये इतकं गढून जातो ना, आणि येशूने जे आपल्यासाठी इतकं महान कार्य केलं, येशूने आपल्यासाठी इतकं महान प्रेम केलं, ते आपण विसरून जातो. येशूकडे काय आहे? ते फक्त मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. ठीक आहे, आता मी असं पण बोलत नाही, लक्ष द्या, मी तुम्हाला असं पण बोलत नाही देवाकडून अपेक्षा करू नका. देव तुम्हाला सर्व काय द्यायला तयार आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाला पहिलं स्थान. आमेन.
म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, काय होतं, एकदा एक श्रीमंत माणूस होता. कोण होता? एक श्रीमंत माणूस होता आणि त्याने एका मुलीबरोबर लग्न केलं. गरीबा घरची होती. ओके. आणि ज्या वेळेस त्यांचं लग्न झालं, तो माणूस त्याच्या बायकोला घेऊन आलिशान बंगल्यामध्ये गेला. हजारो नौकर चाकर, सोनं चांदी सर्व काही तिथं होतं. आणि ही जी बायको, तिने कधी बघितलं नव्हतं सोनं, तिने कधी बघितलं नव्हते चांदी, तिने कधी बघितली नव्हतं इतकं मोठं घर. ती, बेटा खाली बस, तिकडं लेकरांना जरा कंट्रोल करत जा. तिने काय केलं तुम्हाला माहितीये? ती पाहत राहिली, अरे इथे किती सोनं आहे, तिथे किती चांदी आहे, तिथे किती नौकर चाकर आहे, यांचे कपडे किती छान आहेत, यांचं घर किती मोठे आहे, किती चांगलं आहे. ती फक्त तिथे जे सोनं आहे, तिथे जे चांदी आहे, तिथे जे कपडे, तिथे जे हिरे, तिथे जे सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये इतकी विलीन होऊन गेली, नवऱ्याला विसरून गेली. नवऱ्याला काय झाली? आता मला सांग. नवरा हाक मारतोय बायकोला. बायको ती सोन्याची दागिनेच बोलते, बांगड्या, माझे हिरे, माझं घर. लक्ष कुठे? फक्त गोष्टींवर, सोन्यावर, चांदीवर, घरावर, गोष्टींवर. मला नाही माहिती आपलं चर्च याच्यासाठी नाही, गोष्टींसाठी. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आपलं चर्च येशूसाठी. त्या चर्च मध्ये जेव्हापासून सुरू झालं, आता 18 वर्ष होती, हाच संदेश मी सांगतो वेगवेगळ्या तऱ्हेने. हालेलुया. येशूला प्रथम स्थान, देवाला प्रथम स्थान, आणि सर्व काय आपोआप तुमच्या मागे. हालेलुया. मी माझ्या जीवनामध्ये बघितलं, माझ्याकडे काहीच नव्हतं मी ज्यावेळेस या शहरामध्ये आलो. तर आज देवाने अनेक गोष्टींनी मला आशीर्वाद दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नवऱ्याला विसरू नका, येशूला विसरू नका. गोष्टींमध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्येमध्ये, संकटांमध्ये आपण काय होतो? जो येशू, जो आपला नवरा आहे, जो आपला पती आहे, जो आपला बाप आहे, जो आपला तारणारा आहे, हालेलुया, आपण त्याच्याकडे लक्ष देणं विसरून जातो आणि आपल्या ह्या जगातल्या गोष्टींमध्ये इतकं आपण गडून जातो, इतकं आपण विलीन होऊन जातो, हालेलुया, की आपले लक्ष येशूकडे जातच नाही. आपले ध्येय हेच बनतं, आज मी चर्चला चाललो आणि आज मला हे भेटायला पाहिजे, आज मी चर्चला चाललो आणि मी कर्जातून मुक्त झालं पाहिजे, आज मी चर्चला चाललो आणि मला आरोग्य मिळायला पाहिजे, आज मी चर्चला चाललो, माझा नवरा दारूतून मुक्त झाला. हे सर्व चांगलं आहे प्रियानं, हे सर्व होणं गरजेचं आहे. मी नाही बोलते हे न होणं, हे व्हायलाच पाहिजे आणि ते करणारच. तर पहिली गोष्ट पहिली असते. मी तुम्हाला सांगतो, विचार करा ना, मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्या श्रीमंत माणसाची बायको, जर त्या बाईने असं केलं तर नवरा काय करल? 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने बघल, अरे ही बाई, ती मला जेवण देत नाही, मला पाणी देत नाही, माझ्याकडे लक्ष नाही, तिचं ध्यान फक्त माझ्या घराकडेच आहे, माझ्या पैशाकडेच आहे, तिला फक्त पैशामध्येच इंटरेस्ट आहे.
काय बोलून तो नवरा? बाई हे घे आणि जा. बोलणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू कधीच करणार नाही असं एक गोष्ट लक्षात ठेवा. तर आपणच येशूला तसं करतो. येशू आपल्याला असं नाही करत. कोण करतो येशूला? आपणच करतो. आपणच जग 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 पैसा, जगातल्या गोष्टी. आमेन है ना. आणि म्हणून एक गोष्ट, शेवटचं वचन येशू बोलला, तुम्ही या जगाचे नाहीत. तुम्ही या जगाचे नाहीत, तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. काल मी एक साक्ष ऐकत होतो. असे मिशनरी होते, त्यांना मोरॅवियन्स बोलायचे. तुम्हाला माहिती आहे की देवाच्या सेवेसाठी त्यांनी 100 वर्ष कंटिन्यू प्रार्थना केली. किती वर्ष? 100 वर्ष दिवस आणि रात्र जर्मनीमध्ये त्यांनी प्रार्थना केली. असा एक पण घंटा नाही झाला की त्यांनी प्रार्थना केली. आणि तुम्हाला माहितीये की येशूचं सुवार्ता सांगण्यासाठी, येशूचं नाव सांगण्यासाठी इतके आतुर होते ते स्वतःला विकून टाकायचे गुलाम म्हणून. मी गुलाम म्हणून विकला जाईल, पण मी त्या नवीन देशामध्ये जाईल आणि तिथं जाऊन मी येशूची सुवार्ता सांगेन. स्वतःला विकून टाकलं त्यांनी. हा विचार नाही केला मला काय भेटणार. एकदा देवाचे महान सेवक, तुम्हाला माहिती आहे देवाचे महान सेवक होते, त्यांचं नाव होतं जॉन वेस्ली. ते होडीमध्ये चालले आणि हे सर्व लोक जे मोरॅवियन्स त्या होडीमध्ये होते. मोठं वादळ आलं. काय झालं? मोठं वादळ आलं. सर्वजण रडायला लागले, सर्वजण घाबरायला लागले. पण हे देवाचे लेकरं देवाचं गीत गायला लागले. हालेलुया. देवाची स्तुती करायला लागले की हालेलुया, हे जग आमचं घर नाही ना, स्वर्ग आमचं घर. हालेलुया. त्यांना भीती नाही वाटली, आता आम्ही मरणार आहे, आमचं काय होणार आहे. जॉन वेस्ली त्यांना बोलले, अरे तुम्हाला भीती वाटत नाही का? सर्वजण रडत आहेत, सर्वजण प्रार्थना करत आहेत. तर ते बोलले, नाही आम्हाला मरण्याची भीती नाही, कारण आमचं घर हे जग नाहीच आहे, आमचं घर स्वर्ग आहे. हालेलुया, हालेलुया. हीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छित होतो. हालेलुया. गोष्टींमध्ये जीव अडकू देऊ नका. गोष्टी आपोआप येतील. तुमचा जितका जीव गोष्टींमध्ये अडकल, तुम्हाला देवापासून आशीर्वाद भेटणार नाही. पण जितका तुमचा जीव येशू मध्ये अडकतो, नवऱ्यामध्ये अडकतो, तो नवरा रोज गिफ्ट देईल, नाही देणार. जर एका पत्नीने आपल्या पतीची चांगली काळजी घेतली, हालेलुया, आणि विचार करा तिचा नवरा करोडपती, खूप प्रेम केलं, असं नाही की काहीतरी भेटल या दृष्टीने, है ना. देवाने आपल्यावर यासाठी प्रेम नाही केलं की आपल्याकडून काहीतरी त्याला भेटल. हालेलुया. आपण तर पापी होतो, आपण तर सर्वजण नरकात जाणार होतो, आपल्यापासून देवाला काहीच फायदा नव्हता. पण याला बोलतात प्रेम, याला बोलतात देव प्रीती. आमेन, आमेन, हालेलुया. आज पण मी तुम्हाला सांगतो, आपल्यापासून त्या देवाला इतका फायदा नाही, पण तरी पण तो देव आपल्यावर खूप प्रेम करतो. आमेन. का? कारण त्याचा स्वभावच प्रेम. आणि आपण पण येशूवर का प्रेम करतो? मला काहीतरी मिळेल म्हणून नाही. हालेलुया. यानं आपल्याला त्याने जसं आपल्यावर प्रेम केलं,
आपल्याला पण त्याच्यावर तसंच आमेन. हालेलुया. ओके, आपण सर्वजण उभं राहूया. आपण सर्वजण त्या प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आज आपण धन्यवाद देऊया यासाठी की येशू, तू माझ्यावर खरं प्रेम केलंस. तू माझ्यासाठी तुझा प्राण दिलास. तू माझ्यासाठी तुझं रक्त सांडलंस. तू मला नरकातून मुक्ती दिलीस. हालेलुया. आणि प्रभू, मी पण ते खरं प्रेम तुझ्यावर करा, खरं प्रेम तुझ्यावर करावं म्हणून तुम्हाला सांगितले. तुझ्या दैवी प्रीतीने मला. आमेन. सर्वजण प्रभूकडे आपला आवाज उंच करू द्या. हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. तुझ्या आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमचा अंतःकरण तुला देतो. प्रभू, आज तू आमच्या बरोबर बोलले. तू आम्हाला दाखवलंस घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता. प्रभू, आज आम्ही इथं आलो, आज या आशीर्वाद सभेमध्ये, पण आज हा सिद्धांत आम्हाला समजला. तुझं सत्य आम्हाला समजलं. घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता. दुर्बळांना मदत करा प्रभू. आम्हाला सर्वांना आशीर्वादाचं कारण बनव. आम्ही आमचं दुःख, आम्ही आमचं संकट, आम्ही आमच्या समस्या घेऊन प्रभू बसू नये आणि त्या संकटाचं, त्या प्रॉब्लेमची पूजा करत बसू नये. तर प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देत राहावं. आम्ही तुझी महिमा करत राहावी. आम्ही तुझी स्तुती करत राहावी. आम्ही तुला प्रथम स्थान देत राहावं. शाबा बाबा बाबा बा. पहिल्यांदा तुझं राज्य आणि तुझं नीतिमत्व मिळण्यासाठी तुझी कृपा मला दे. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तुझ्या प्रीतीचा वर्षाव शांत करण्यामध्ये कर. तुझ्यावर प्रेम करणार बनव. तुला प्रथम स्थान देणार बनव. तुझ्या योजना पूर्ण कर. तुझ्या इच्छा पूर्ण कर. तुझे संकल्प पूर्ण कर. Shandere beriandara bariandara ba. Mendere. तुझ्या आज मी प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. प्रभू येशू, तू आमच्यासाठी इतकं महान कार्य केलंस. आज या प्रत्येकाने देखील प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये विचार करावा की प्रभू येशू, मी तुझ्यासाठी काहीतरी करणार. मी तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. मी तुझी योजना पूर्ण करणार आहे. शाबा बाबा बाबा बा रियांदरा बा रियांदरा बा. मेंदेरे बेरियांदरा बा. आम्हाला सर्वांना सहाय्य कर. आम्हाला सर्वांना मदत कर पित्या. ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभू, एक त्यागाचं जीवन जगणारा आम्हाला बनव. एक आशीर्वाद देणारा आम्हाला बनव. घेणाऱ्याने देणारा आम्हाला बनव. कारण घेण्यापेक्षा
जास्त देण्यामध्ये अधिक आशीर्वाद. प्रभू तुझी कृपा आम्हाला दिलीस आणि धन्यवाद 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 येशूच्या नावात. आमेन. हालेलुया हालेलुया. येशू काय बोलला माहिती तुम्हाला? जोपर्यंत एक गव्हाचा दाना हा मरत नाही तोपर्यंत तो काय होत नाही, फळ देत नाही. हालेलुया. प्रियानो, जर तुम्हाला फळ देणारा बनायचंय, हालेलुया, तुम्हाला जर खरोखर आशीर्वादाचं कारण बनायचंय, आमेन, आपल्याला आपला स्वार्थीपणा सोडायचा आहे आणि आपल्याला दुसऱ्यांचा विचार करणारं बनायचंय. आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणारं बनायचंय. हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट, येशूवर प्रेम करणारं बनायचं, आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारं बनायचं, जो लवकरच येणार. आमेन. हालेलुया. ही वेळ आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देऊया. यावेळेस प्रियांनो, आपण एक गीत घेऊया. आपलं अर्पण, आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया. बायबल सांगतं, ज्यावेळेस आपण आपले अर्पण, ज्यावेळेस आपण आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊ, बायबल सांगतं, परमेश्वर बोलतो, मी आकाश कपाटे उघडी आणि पूर्ण नाही एवढा आशीर्वाद मी तुमच्या जीवनावर मोकळा करी. आमेन. मेरा ये दिल साकार, तूने सिंचाया मुझे ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा ये दिल साकार, तूने सिंचाया मुझे ताकि आए हरियाली. तू ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, तू ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है जिंदा साथिया तूने यहाँ किया. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है जिंदा साथिया तूने यहाँ किया. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. जय जयकार जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. यीशु नाम की हम गाएं जय जयकार, यीशु नाम की हम गाएं जय जयकार. जैसा आपण प्रार्थना करूया. फिर आम्ही धन्यवाद 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 देतो. तू म्हटलंस की तू पेरणाऱ्याला बी पुरवितोस आणि ते बी तू बहुमोहित करतोस.
आज तुझ्या लेकरांनी पित्या आज जसं त्यांचं अर्पण त्यांचे दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरले, या क्षणी आकाश कपाटी उघडून पूर्ण एवढा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक तुझ्या लेकराच्या जीवनामध्ये जो तुला केलास, सर्व बंधन तू नष्ट केलेस, सर्व शाप तू तोडलेस, आज तू प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, म्हणून धन्यवाद 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 देतो. तुझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिले, सर्व गौरव सर्व सन्मान आणि सर्व महिमा आम्ही तुला देतो येशूच्या नामामध्ये. आमेन.